हरिओम. पसायदान. योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 16. पसायदान. ओवी 3 भाग 4. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो याचे निरूपण आपण पाहत आहोत. मागील प्रवचनांमध्ये आपण विश्व म्हणजे काय आणि स्वयंभू म्हणजे काय ते पाहिले. आता आपण वैश्विक धर्म म्हणजे काय ते पाहू. परमचैतन्यामधून विश्वामध्ये नैसर्गिकपणे जे जे होत असते त्याचे नियतीकडून आपोआप अभावितपणे एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून लालन पालन, भरण पोषण, संगोपन, संवर्धन, संरक्षण असे सर्व काही केले जाते. हे करण्याची नियतीची नैसर्गिकपणे एक चाकोरी, एक पक्की रीत, एक स्वयंभू शिस्त तयार झालेली असते. यात कोणी काही बदल करू शकत नाही. तसे करणे म्हणजे दगडावर डोके आपटून कपाळमोक्ष करून घेण्यासारखे आहे. यालाच धर्म असे म्हणतात. हे वैश्विक असल्यामुळे याला वैश्विक धर्म असे म्हणतात. तसेच हे सर्व स्वयंभू होत असल्यामुळे याला विश्व स्वधर्म असे म्हणतात. याचा हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, जैन वगैरे तथाकथित धर्मांशी काहीही संबंध नाही. हे असे धर्म नसून पंथ, संप्रदाय, जथा, समुदाय आहेत. हा विषय स्वतंत्र आहे आणि दीर्घही आहे. तो मतभेदाचा विषय आहे. आपल्याला येथे त्याच्याशी कर्तव्य नाही. विश्व स्वधर्माची काही ठळक वैशिष्ट्ये अशी सांगता येतील. 1. विश्वात जे जे घडते ते पूर्णतः परमचैतन्यामधून होत असते. 2. सर्व घटना, सर्व गोष्टी नियतीमधून नैसर्गिकपणे होत असतात. 3. याचे लालन पालन, भरण पोषण, संगोपन, संरक्षण, संवर्धन असे सर्व काही परमचैतन्यामधून एक वैश्विक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून आपोआप होत असते. 4. यात जर काही व्यत्यय आला तर त्याची घडी स्वयंभू परमचैतन्यामधून स्वयंभूपणे नैसर्गिक नियतीच्या वैश्विक नियमांप्रमाणे पुन्हा घातली जाते. 5. येथे प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्ट पूर्णतः स्वयंभू परमचैतन्यामधून एक न संपणारी नैसर्गिक प्रक्रिया म्हणून होत असते. 6. विश्वात कधीही काहीही निर्माण होत नाही आणि नष्टही होत नाही. 7. विश्व सर्वस्वी एकमेकांना जोडलेले आहे. 8. कोणतीही घटना, कोणतीही गोष्ट ती कोणत्या तरी होऊन गेलेल्या घटनेची, गोष्टीची एक स्वयंभू नैसर्गिक पुढील प्रक्रिया असते. 9. प्रत्येक घटना, गोष्ट पुढे होणाऱ्या घटनेचा पाया असतो. त्यामुळे येथे सतत अव्याहत काही ना काहीतरी घडत असते. यामुळे येथे जे जे काही घडते ते सर्व येथील सर्व घटकांनी स्वीकारावे अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास निसर्ग काही थांबत नाही. तो त्याचे काम करतोच. 10. जर याचा कोणी अवहेर केला तर त्याला त्याची आपोआप जबर किंमत मोजावी लागते. ही अशी यादी आणखी वाढवता येईल. यापैकी आपण काही ठळक गोष्टी तेवढ्या पाहिल्या. श्री ज्ञानेश्वर माऊलींना हा असा विश्व स्वधर्म या विश्वात सतत नांदत असावा अशी अपेक्षा आहे. हा असा विश्व स्वधर्म जाणण्याची क्षमता फक्त आणि फक्त मानवातच आहे. मानवेतर प्राण्यांना ती जाण नाही. विस्मयकारक गोष्ट अशी आहे की याची जाण असू शकणारा मानव सोडल्यास या विश्वातील प्रत्येक घटक या विश्व स्वधर्माचे पालन न कळत का होईना परंतु करतो. केवळ मानवच या विश्व स्वधर्माचे पालन करत नाही. इतकेच नव्हे तर तो याच्या विरुद्ध वर्तन करतो. याचे कारण बहुसंख्य मानवांना विश्व स्वधर्माचे ज्ञान नाही. याची जाण नसल्यामुळे बहुसंख्य मानव अज्ञानी आहेत. यामुळे ते त्यांच्या मर्जीने, मनाने, देहव्यापाराने जगत आहेत. याचा परिणाम म्हणजे जो मानव मूलतः कैवल्यानंदाचे झाड आहे, जन्मतःच सदा मुक्त आहे, तोच मानव सदा दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग सहन करत, सुख आणि दुःख सोसत
जन्म मरण याचे पुनर्जन्मात फेरे घेत मुक्तावस्थेत जीवन जगण्याऐवजी अमुक्तावस्थेत आयुष्य जगत असतो. यास्तव मानवाकडून अपेक्षा आहे की त्याने मूलभूत विश्वस्वधर्म समजून घ्यावा, त्यासाठी आत्मज्ञान करून घ्यावे. यायोगे त्याला स्वधर्माची जाण येऊन त्याप्रमाणे त्याने आचरण करावे. हरिओम.